मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण अजूनही टेन्शनमध्ये असतात. तर आता निरूपा ही पंकजला म्हणत असते, आपण एवढे पैसे आता कुठून आणायचे. तेव्हा आता देविका लगेच निरूपाला इशारा करते की मागे सत्य आलाय. मग आता लगेचच निरूपा ही सत्याकडे मागे पाहते. आता तिला अशी आशा वाटत असते की पैसे दिले असतील सुजित कुमारने, म्हणूनच ती आता विचारते, काय रे, सुजित कुमारने पैसे दिले का सत्या? सत्या म्हणतो की नाही दिले त्याने पैसे, त्याने तर मला हाकलून लावले. तेव्हा निरूपाला मोठा धक्का बसतो, ती पूर्णपणे कोलमडून जाते. तेव्हा आता ती खाली पडणार असते, तेवढ्यातच पंकज मम्मा मम्मा असं म्हणून तिला सावरतो. मग आता रडतच ती आता विचारते, कुठून आणायचे आता पैसे? कारण एक आशा होती ना, ती सुद्धा संपून गेली. एवढा पैसा उभा तरी कुठून करायचा, यांना काही झालं तर, असं म्हणून आता निरूपा सत्याकडे पाहते. त्याचवेळी सत्या विश्वासाने सांगतो, निरूपा, मी बापाला काही सुद्धा होऊ देणार नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, कारण मी पैसे घेऊन आलोय. तेव्हा निरूपा त्याच्याकडे पाहतच राहते. तर देविका आणि पंकजला सुद्धा आता विश्वास बसत नाही की सत्या खरोखर पैसे घेऊन आलाय का. त्यानंतर सुजित कुमारने पैसे दिले नाही, मग तू एवढे पैसे कुठून घेऊन आलास, असं निरूपा विचारते. तेव्हा आता सत्या मीराकडे पाहतच राहतो. तर मीरा आता त्याला सावरते, होईल सगळं ठीक. त्याला हे शब्द बोलण्यासाठी खूपच जड वाटत असतात, तरीही तो आता म्हणतो की मी माझी गाडी विकली. हे ऐकून आता निरूपाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा निरूपाच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागतं, निरूपा रडू लागते. तर आता पंकज आणि त्याचबरोबर इकडे देविकाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की याने तर गाडी विकली. मग आता त्याच वेळी निरूपा रडत असताना सत्या म्हणतो, आता कशाला तू उगीच रडते, पैसे भरायचे आहे ना, कारण बापाचं ऑपरेशन तर वेळेत झालं पाहिजे, तू चल पटकन, असं म्हणून आता लगेचच तो निरूपाला काउंटरजवळ घेऊन जातो. तेव्हा सर्वजण आता तेथे येतात. मग आता लगेच सत्या सर्व सुधाकर रावांची माहिती सांगतो आणि पैसे भरायचे असल्याचं बोलतो. तेथे कामासाठी असणारी मुलगी लगेच पैसे घेते आणि ते मोजू लागते. त्याचवेळी ती म्हणते, हे फक्त 5 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटचे अजून 1,52,000 रुपये भरावे लागतील, तेव्हाच ऑपरेशन हे होईल. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो, पुढे काय करायचं, कुठून एवढे पैसे आणायचे. तर आता दुसरीकडे ढवळेकर हा घरी बसलेला असतो. तेवढ्यातच रिया तेथे जाते आणि म्हणते, डॅड, मला पैशांची खूप गरज आहे. त्यावेळी आता ढवळेकर म्हणतो, अगं पण ते ठीक आहे, तुला कधीपासून मला विचारायची गरज पडली की मला पैशांची गरज आहे म्हणून, जा कपाटातून घे की पैसे. त्यावेळी आता थँक्यू सो मच डॅड, असं म्हणून ती आतमध्ये जायला निघते. त्याचवेळी मात्र आता ढवळेकर म्हणतो की थांब, अगं थांब रिया, तू मला म्हणालीस की पैशांची गरज आहे, परंतु एनिथिंग रॉंग, काही गडबड आहे का? आता सांगू लागते, अरे डॅड, माझा फ्रेंड आहे आणि त्याला पैशांची गरज आहे, तो खूपच अडचणीमध्ये आहे आणि 2 लाख रुपयाची गरज असल्याचं जेव्हा ती सांगते, तेव्हा मात्र ढवळेकरला आता धक्काच बसतो. आता तो म्हणतो, अगं रिया, 2 लाख रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि असं कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला एवढे पैसे द्यायचे नसतात, हे बरोबर नाहीये बाळा. वेळी आता रिया म्हणते, डॅड 1 मिनिट, तो माझा कोणीही असा टाईपवाला फ्रेंड नाहीये आणि अनोळखी तर अजिबात नाहीये, तो माझा अगदी बेस्ट फ्रेंड आहे आणि आता तो सध्या प्रॉब्लेममध्ये आहे. मग आता मी त्याची मदत करणार नाही, मग कधी करणार? आमच्या मैत्रीला तरी काय अर्थ आहे, असं म्हणून ती आता ढवळेकरलाच उत्तर देते. मला डॅड लहानपणी काय शिकवलंय की मित्र हा मित्र असतो, कोणत्याही संकटात असेल तर त्याला मदत करायची असते. रियाची आई म्हणते, अगं पण 2 लाख रुपये ही काही छोटी अमाऊंट नाही ना, असा कसा ग तुझा मित्र जो तुझ्याकडे 2 लाख रुपये मागतो, आणि यावरूनच समजतंय की तो तुझ्या इनोसन्सचा गैरफायदा घेतोय. तेव्हा रिया आता म्हणते, मम्मा प्लीज, अगं त्याने असं काहीही केलेलं नाहीये, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा त्याने मागितला नाही. अगं उलट मीच त्याला म्हणाले की मी तुला पैसे देणार म्हणून, पण त्याने माझ्याकडे अजिबात पैशांची मदत मागितली नाही. पण तरीही मी त्याला सांगितलं माझ्या पद्धतीने की नाही, मी त्याला मदत करणार आहे म्हटल्यावर करणार आहेच. त्यावेळी आता ढवळेकर म्हणतो, तुला माहित नाही बाळा, आजचं जग किती विचित्र आहे म्हणून. ही असली लोक ना
श्रीमंत लोकांकडून पैसे उकळण्यासाठी इमोशनल ड्रामा करतात आणि आपण त्यामध्ये अडकत जातो. मग आता रिया म्हणते, आय एम सॉरी टू से, परंतु डॅड तुझ्याकडून हे ॲक्सेप्ट नव्हतंच. तू माझ्यावर थोडासाही विश्वास ठेवू शकत नाही का? त्याच वेळी आता रिया, अगं आमच्या विश्वासाचा प्रश्नच नाहीये ग. तू कोणत्या तरी ऐऱ्या-गैऱ्यावर विश्वास ठेवते ना, आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि आमच्या अपेक्षेपलीकडचा आहे. तेव्हा रिया आता रागातच म्हणते, मम्मा प्लीज, तो कुणीही ऐरा-गैरा नाहीये. आता रिया ही खूपच चिडलेली असते. त्यावेळी ती म्हणते, मम्मा तो कोणी ऐरागैरा नाहीये आणि कॅज्युअल फ्रेंडसुद्धा नाहीये, तो माझा अगदी जवळचा मित्र आहे. असं म्हणून आता म्हणते की मी पैसे घेऊन जातीये, पण लवकरात लवकर आम्ही दोघेही तुमचे पैसे देऊ आणि ही गोष्ट तुम्ही दोघांनीही लक्षात. म्हणून ती लगेच आता आतमध्ये जाते. तेव्हा आता ढवळेकर आणि त्याच्या बायकोला म्हणजे रियाच्या आईला खूपच टेन्शन येतं की ही मुलगी किती अतिउद्धट वागते. तर आता दुसरीकडे सत्या हा मॅडमला म्हणतो की अहो मॅडम, हे 5 लाख रुपये कसे तरी ॲडजस्ट करून आणले आहेत, आता बघा की काहीतरी तुम्ही पण कॉम्प्रोमाइज करा की. मग आता ती म्हणते की नाही हो सॉरी सर, मी तर काहीच करू शकत नाही कारण ही सिस्टीम आहे. मग आता निरूपा काय करते तर हातात असणाऱ्या सोन्याच्या बांगड्या त्याचबरोबर एक गळ्यातलं लगेच देते आणि म्हणते की हे घ्या आणि लगेच ऑपरेशन सुरू. त्याचवेळी सॉरी मॅडम, हे असं काही घेणं आमच्याकडे अजिबात अलाउड नाहीये कारण आम्ही हे असलं काही घेतच नाही. तुमच्याकडे वेळ अजिबात नाहीये, तुम्ही लवकरात लवकर कॅशच जमा करा. असं म्हणून ती तिचा निर्णय सांगते. त्यानंतर निरूपा आता लगेचच त्या बांगड्या आणि ते गळ्यातलं हातात घेत सत्याच्या हातात देत म्हणते की सत्या हे घे, अरे गहाण ठेव, नाहीतर मोडायचं तर मोडून टाक, परंतु लवकरात लवकर पैसे घेऊन ये कारण यांचं ऑपरेशन सुरू झालं पाहिजे. अरे जाना पटकन, असा बघत का उभा राहिलाय, दागिने विकून ये ना पटकन, जा सत्या, असं म्हणून ती सत्याला सांगत असते. तेव्हा सर्वांनाच आता निरूपाबद्दल वाईट वाटत असतं, अगदी सत्याला सुद्धा. त्यानंतर आता आजी ही तेथे येते आणि म्हणते की त्याची काहीही गरज नाहीये. तेव्हा आता आजी आलेली पाहून आता लगेचच सत्याला आणि मीराला खूप आनंद होतो, तर निरूपा मात्र रडत असते. तेव्हा तो लगेच आजीला मिठी मारतो. त्यावेळी आता आजीसमोर रडतच सत्या म्हणतो, बघ ना आपल्या बापाला काय होऊन बसलं, मग आता काय झालं काय नक्की, असं अचानकच आजी विचारते. तेव्हा सत्या सर्व काही सांगू लागतो आणि मी 5 लाख रुपये तर भरले आहेत, परंतु अजून 1,52,000 रुपये भरायचे आहेत, तरच ऑपरेशन सुरू होईल असं म्हणतायत. आता अशापायी काय करायचं आजी, तूच सांग मला, असं म्हणून सत्या बिचारा रडत असतो. त्याचवेळी आजी म्हणते, अरे मी आहे ना, तू कशासाठी एवढं टेन्शन घेतोस, आता माझ्याकडे हे 3 लाख रुपये आहेत, हे घे आणि लगेचच पैसे भर आणि बाकीचे गोळ्या औषधांसाठी ठेव. असं म्हणून आता आजी सत्याचं टेन्शन खूप हलकं करते. त्यावेळी सर्वांना प्रश्न पडतो, आजीने एवढे पैसे आणले कुठून असतील. तेव्हा सत्य विचारतो, अगं आजी, पण एवढे पैसे आणले कुठून तू. तेव्हा आजी म्हणते, ते सगळं राहू देत, आता आपली गरज आहे ना, एवढी भागवून घे. मग आता निरूपा मात्र रडत असते कारण तिला समजतं की मी पंकज करते, परंतु यांच्या मदतीसाठी सत्य आणि आजीच धावून आली आणि मी ज्या लोकांचा रागराग करते ना, तेच लोक माझ्या मदतीसाठी धावून आले, म्हणून ती आता रडू लागते. त्यानंतर आता सत्या निरूपाकडे तिच्या बांगड्या आणि मंगळसूत्र दोन्हीही देऊन टाकतो. मग आता त्याच वेळी लगेचच तो पैसे सुद्धा भरतो. बाकीचे राहिलेले पैसे मीराकडे देत म्हणतो, हे तुझ्याकडेच राहू देत. मग आता मीरा हो असं म्हणते. तेव्हा सगळे पैसे भरल्यानंतर आता लगेचच रिसिप्ट त्या मॅडम सत्याकडे देतात. पुढच्या 1 तासामध्ये तुमचा पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये असेल असं म्हणतात. मग सर्वांनाच खूप आनंद होतो. मग आता त्याच वेळी आता सर्व पैसे भरल्यानंतर सर्वांना आनंद होतो. मग लगेचच आता निरूपा ही आजीकडे आणि सत्याकडे पाहू लागते कारण त्या दोघांमुळेच आज सुधाकर रावांचा जीव हा वाचणार असतो. आजी ही कौतुकाने मीराकडे पाहते आणि मीराच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते, आजी अगदी वेळेवर तुम्ही धावून आल्या देवासारख्या. मग आता आजी पटकन तिला जवळ घेते. काही वेळानंतर सर्वजण सुधाकर रावांकडे तिथे भेटायला गेलेले असतात. त्यांना बाहेरूनच जरा लांबून पाहत असतात. डॉक्टर ये-जा करत असतात, त्याचबरोबर सुधाकर रावांना चेकसुद्धा करत असतात. सर्वांच्या मनामध्ये थोडी धाकधूक असते.
त्यानंतर काही वेळातच डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की पेशंटची तब्येत आता नॉर्मल आहे, थोड्या वेळात त्यांचं ऑपरेशन होईलच. त्यानंतर आता नर्स येथे येतात आणि पंकजकडे लगेच चिठ्ठी देत म्हणतात की हे इंजेक्शन लवकरात लवकर घेऊन या. पंकज आता ती चिठ्ठी हातात घेत नसतो. त्याच वेळी मात्र आता पुन्हा एकदा म्हणते, हो घ्या ही चिठ्ठी आणि या की घेऊन पटकन हे इंजेक्शन. तेव्हा हो असं म्हणूनच आता लगेच पंकज तेथून जातो. त्यावेळी तो थोडा पुढे जातो खरं आणि त्या चिठ्ठीकडे पाहतच राहत. तर निरूपा मात्र आता खूपच रडत असते. ते पाहून आजी तिला सावरते आणि म्हणते काही होणार नाही, आपल्या सुधाकरला होईल तो व्यवस्थित, टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता भामटा पंकज हा पुढे येत लगेचच खिशातून 500 रुपये काढतो आणि म्हणतो एवढेच पैसे आहेत माझ्याकडे, जर हे मी दिले तर आता माझ्या खर्चाचे वांदे होईल. असं म्हणून काय करावं हे सुचत नाही. समोरूनच आता रवी येत असतो. तेव्हा आता पंकज लगेचच म्हणतो की रवी, अरे बरं झालं तू आलास, हे इंजेक्शन पटकन घेऊन ये बरं. मग आता रवी ठीक आहे असं म्हणतो आणि लगेचच ते इंजेक्शन आणण्यासाठी जातो. तर सुधाकर रावांना आता लगेच डॉक्टर हे ऑपरेशन थिएटरकडे घेऊन चाललेले असतात. त्यानंतर सर्वजण सुधाकर रावांजवळ जातात आणि रडत असतात. तेव्हा आता आजी लगेचच म्हणते, लेकरा लवकरात लवकर बरं व्हायचं, नेहमी आई आई करतोस आणि आत्ता आईची आठवण नाही आली का, असं म्हणून सर्वजण आता रडू लागतात. त्यानंतर आता निरूपा खूपच रडू लागते. ते पाहून आजी निरूपाला सावरते आणि म्हणते की निरूपा, अगं रडू नको ना, अगं आपला सुधाकर बरा व्हायला चालला आहे ना, मग आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत ना त्याच्या पाठीशी, आणि आपण प्रार्थना करू की आता आणि देवाची पूजा सुद्धा मांडू. तेव्हा निरूपा म्हणते, हो मांडूयात पूजा. त्यानंतर आता मीरा सुधाकर रावांच्या हातात पाहते तर तो धागा नसतो. त्यामुळेच आता ती विचारते, सासूबाई तुम्ही अजून तो धागा नाही बांधला का बाबांच्या हातात. त्याच वेळी आता निरूपा काहीच बोलत नसते, एकदम गप्प असते. तेव्हा आजी आता विचारते, नक्की कसला धागा ग मीरा. मग आता मीरा सांगू लागते की मी बाबांसाठी महामृत्युंजयाचा जाप केला होता मंदिरामध्ये आणि गुरुजींनी तिथल्या धागा दिला होता की ऑपरेशन निर्विघ्नपणे पार पडेल म्हणून, आणि म्हणूनच तो धागा बाबांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा होता. तेव्हा आजी आता मीराकडे पाहतच राहते आणि विचारते, काय तू माझ्या सुधासाठी महामृत्युंजयाचा जप केला का, पण आता मला कसलंही टेन्शन नाही आणि माझ्या सुधाला खरंच काहीच होणार नाही. मग आता सर्वजण आजीकडे पाहू लागतात. त्यानंतर आता निरूपा ही रडत असते आणि म्हणते, काहीही करून यांचा जीव वाचणार असेल तर हे घे, हा धागा घे आणि यांच्या हातात बांध, असं आता निरूपा ही मीराला म्हणते. तेव्हा आता देविकाला खूप मोठा धक्का बसतो की निरूपाने चक्क मीराला धागा बांधायला सांगितला. तिचा आता जळफळाट तिथल्या तिथेच होऊ लागतो. मग आता मीराला खूप आनंद होतो. तेव्हा ती आनंदानेच निरूपाच्या हातातून तो धागा घेते आणि सुधाकर रावांच्या हातातच तो आता धागा बांधते. त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही किती प्रयत्न करतायत सुधाकर रावांना वाचवण्यासाठी हे निरूपाला आता कळून चुकलेलं असतं. तर पंकज आणि देविका मात्र मागेच असतात आणि ते दोघेही आता स्वतःच्याच नजरेत पडलेले असतात. तेव्हा निरूपा जरा कौतुकानेच मीराकडे पाहत असते. तिला मीराचा जरा अभिमान वाटतो. त्यानंतर आता निरूपा म्हणते की आमचं झालंय. मग वॉर्ड बॉय लगेचच सुधाकर रावांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. तर आता काही वेळाने डॉक्टर हे तेथे येतात. तेव्हा डॉक्टरांना लगेचच निरूपा हात जोडून म्हणते की मी तुमच्या पाया पडते, पण काहीही करून आमच्या यांना तुम्ही अगदी बरं करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही हरकत नाही, टेन्शन घेऊ नका, ते नॉर्मल होतील, तुम्ही बिनधास्त माझ्यावर आता त्यांचं ऑपरेशन सोडा आणि देवाकडे प्रार्थना करा. तेव्हा सर्वजण ठीक आहे असं म्हणतात. मग त्यानंतर सर्वजण आता लगेचच पुढे जातात आणि सुधाकर रावांचं ऑपरेशन जेथे असताना तेथेच बाहेर उभे राहतात. रवीसुद्धा तेवढ्यात तेथे येतो आणि लगेच त्या ऑर्डबॉयकडे इंजेक्शन देतो. त्यानंतर आता सर्वजण तेथे आपले हात जोडून प्रार्थना करत उभे असतात. तर काही वेळाने रवीला अचानकच त्याच्या मैत्रिणीचा म्हणजे रियाचा फोन येतो. तेव्हा फोन आल्याबरोबरच लगेचच आता रवी जरा बाजूला जातो. तर मीरा नेमकं ते पाहते आणि त्याच्या पाठीमागे जाते. इकडे सर्वांच्या मनाची मात्र अगदी धाकधुकत चाललेली असते की आता कसं होणार, पुढे काय होणार, कारण एवढं मोठं ऑपरेशन आता करायचं म्हटल्यानंतर रावांना बाकी काही होणार तर नाही ना, हा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. तर निरूपा आणि आजी या दोघीही रडत असतात.
तर इकडे रवी आता रियाला बाहेर भेटतो आणि बिचारा रडत असतो। त्यावेळी रिया म्हणते, रवी रडू नको ना, अरे सगळं काही होईल ठीक, तुझे बाबा लवकरात लवकर होतील, अरे ठीक, नको टेन्शन घेऊ आता तू। तेव्हा आता रवीला असं रडताना पाहून रियाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो। त्याच वेळी आता ती लगेच त्याचे डोळे पुसते। तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि लांबूनच त्या दोघांकडे पाहत असते। मग त्यानंतर आता रवी म्हणतो, मी माझ्या पप्पांसाठी काहीच करू शकलो नाही ग, त्यांनी मला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, पण मी असं त्यांच्यासाठी काही करायला नको का? आता बघ ना, आज ते अगदी मरणाच्या दारात उभे आहेत आणि मी काहीच करू शकलो नाही असं म्हणून त्याला अगदी हेल्पलेस असल्यासारखं वाटत असतं आणि म्हणूनच तो रियासमोर आपलं मन मोकळं करत असतो। आता रिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की रवी असं नसतं रे, तू पण कधी काहीतरी करशीलच ना, आता तर कुठे सुरुवात झाली आहे, पुढे बघ तू नक्कीच असं काहीतरी करशील जेणेकरून तुझ्या आईवडिलांना तुझा अभिमान वाटेल, असं म्हणून रिया त्याची समजूत घालण्याचा खूपच सारा असा प्रयत्न करत असते। तरीही रवी रडतच असतो। आता रवीला समजावत असताना रिया म्हणते की रवी हे घे पैसे। तेव्हा आता रवी म्हणतो, नको अगं पैसे, खरंच नको आहे, मी तुला सांगितलं होतं ना। त्याच वेळी लगेचच आता रवी पैसे घेणार असतो। मग आता रिया असा मोठ्याने आवाज देत आता मीरा तेथे येते। तेव्हा आता मीरा समोर आल्यानंतर रवीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता त्याला समजलेलं असतं की ही नक्की कोण आहे। तर मीरा आता सगळं काही शांतपणाने घेत आणि म्हणते की हे पैसे पुन्हा घे तू तुझे। तेव्हा आता रियाला मोठा धक्काच बसतो, नक्की असं काय झालं जेणेकरून याच्या वहिनीने पैसे पुन्हा घ्यायला सांगितले। मग त्यानंतर आता रवी आणि रिया एकमेकांकडे पाहू लागतात। तर आता रवी विचारतो, वहिनी अगं काय झालं? मग आता त्याचवेळी पैशांची व्यवस्था झाली आहे ना आपली, मग नको हे पैसे, असं म्हणून लगेचच मीरा तिला तिचे पैसे पुन्हा घ्यायला सांगते। तेव्हा रिया म्हणते, अगं मीरा असं का बोलतेस तू? अगं हे पैसे ना मी मदत म्हणून आणले आहेत, आता असू देत ना गं। तेव्हा मीरा म्हणते की हो मला माहीत आहे, अगं खरं तर एका फटक्यामध्ये एवढी पैशांची मदत कोण करतं ग, तूच सांग ना। अगं तू स्वतःहून इथे रवी भाऊजींना पैसे द्यायला आलीस आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। त्यावेळी आता मीरा तिचे आभारच मानते। तर रिया म्हणते, हे बघ अगं बाकीच्या काही खर्चाला हे पैसे असू देत ना। त्यावेळी मीरा आता म्हणते, अगं गोळ्या औषधांच्या खर्चासाठी पैसे आहेत आमच्याकडे आणि हे तू आणलेले पैसे ना पुन्हा घेऊन जा, कारण उगीच इकडे तिकडे ते खर्च होतील, म्हणून आता नको आहेत पैसे। पण तुझे आभार मानू तेवढे कमी आहे, कारण प्रत्येक संकटामध्ये तू आमच्या कुटुंबाच्या त्याचबरोबर रवी भाऊजींच्या पाठीमागे उभी राहतेस आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आमचे रवी भाऊजी खरंच खूप भाग्यवान आहे की त्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखी मैत्रीण आली। तेव्हा आता मीराने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आता रवी खूपच खुश होतो। त्याचबरोबर रियासुद्धा अगदी कौतुकाने मीराकडे पाहत असते, कारण आता काहीही झालं तरी ती ढवळेकरची मुलगी असेल तरीही रियाचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि ती मनापासूनच रवीवर प्रेम करतीये, हे मात्र आता मीराला माहीत असतं। त्यामुळे आता मीरा ही रियाचं खूप कौतुक करते, तर रियाला देखील आनंद होतो। रिया आता हसतच रवीकडे पाहत असते। तर मीराला आता त्या दोघांची जोडी खास करून खूप आवडते की दोघेही एकमेकांना समजून घेतात आणि मेन म्हणजे रिया ही रवी भाऊजींना समजून घेते आणि त्यांच्यावर प्रेम करते। त्यानंतर रिया आता रवीला म्हणते, मला एक प्रॉमिस कर, हे बघ तुला जर पैशांची पुन्हा मदत लागली तर माझ्याकडे तू पैसे मागायचे आहेस, अजिबात कोणताही संकोच मनात न बाळगता, चालेल ना? तेव्हा आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी मागेल तुझ्याकडून पैशांची मदत, जर मला गरज असेल तरच। तेव्हा आता ठीक आहे असं रिया म्हणते। मग दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात। तर मीराला एका गोष्टीचा खूप आनंद होतो, बाबांचं ऑपरेशनसुद्धा होणार आहे आणि रवीला सुद्धा चांगली पार्टनर मिळाली आहे जी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे अगदी सुखदुःखामध्ये सुद्धा उभी राहते। आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुधाकर रावांना आता डिस्चार्ज मिळालेला
असतो आणि ते अगदी ठणठणीत बरे होऊन घरी आलेले असतात. तेव्हा आजी म्हणतात, सुधा, अरे तू ना अगदी योग्य वेळेला घरी आला आहेस. हां, आता आपण ना होळी पेटवून सगळी संकट त्यामध्ये जाळून टाकू. नंतर होळीचा सण असल्यामुळे आता आजी, देविका, त्याचबरोबर मीरा आणि निरूपा या चौघीजणीही किचनमध्ये असतात. तेव्हा नेहमीप्रमाणे निरूपा लगेच देविकाची बाजू घेत, तिची पहिली होळी आहे ना, मग तिचा पहिला मान असं म्हणते, आता अगोदर तुझ्या शुभ हाताने तू नारळ ठेव, म्हणजे सगळं काही शुभ होईल. त्या पूजेला घरच्या सुनेचा हात लागणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे सगळं तू तुझ्या हातानेच कर. तेव्हा आजी म्हणते, निरूपा बरोबर बोलते, आता तुझी सासू म्हणते ना तसं सगळं तुझ्या शुभ हातानेच होऊ देत देविका. आता आजच्या नैवेद्याची जबाबदारी ना सुद्धा तुझीच, आता तूच पुरणपोळ्या बनवायच्या आहेत असं आता आजी म्हणते. तेव्हा आता देविका आणि त्याचबरोबर निरूपाला मोठा धक्का बसतो. तर मीरा ही आजीकडे पाहते, तर आजी आणि मीरा या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.